ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। अहिल्यानगर पालिकेने अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनासाठी 25 लाखांचा अर्थसहाय्य केलंय। 26 आणि 27 जानेवारीला होणाऱ्या नाट्य संमेलनासाठी पालिकेने आर्थिक सहाय्य केलं। बदलापुरातील 13 वर्षीय मुलाचा महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिनीचा शॉक लागल्यानं हा मुलगा होरपळला होता। 5 महिन्यांच्या उपचारानंतर मुलगा घरी परतला। दरम्यान अपघात अहवालामध्ये दिरंगाई झाल्यानं कुटुंबाला अद्यापही आर्थिक मदत मिळालेली नाही। भंडाऱ्यामध्ये अनधिकृत इमारतीचा बोलबाला असल्याचं दिसतंय। परवानगी न घेताच अवैधरित्या इमारती उभारण्यात आल्या। अनेक इमारतीमध्ये फायर सेफ्टी परवानगी नसल्याचंही समोर आलंय। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी पोलीस संरक्षणात जमीन सर्वेक्षण करण्याचा राज्य सरकारनं आदेश दिलेला आहे, तर या आदेशाविरोधात शेकाप आक्रमक झाली आहे। सर्वेक्षणासाठी आलेले अधिकाऱ्यांना झाडाला बांधण्याचा इशारा शेकापकडून देण्यात आला। संतोष देशमुख आणि परभणीतील घटनेचे निषेधार्थ सकल मराठा समाजाकडून 1 दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे, तर सांगलीतील विश्रामबाग चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। जुन्नरमध्ये टोमॅटोचे बाजारभाव घसरल्यानं शेतकरी हवालदिल झालाय, तर 20 किलो टोमॅटोच्या क्रेटला महिनाभरापूर्वी 500 ते 600 रुपयांचा बाजारभाव होता, पण 100 ते 200 रुपयांपर्यंत तो घसरलेला आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापसाचे भाव वाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे, त्यामुळे कापूस विक्रीची गती मंदावली आहे। सध्या खासगी बाजारपेठेमध्ये कापसाला 7200 रुपयांचा दर मिळतोय, तर CCI कडून 7400 रुपये भाव मिळतोय। चाळीसगाव तालुक्यातील जवळपास 1800 शेतकरी मागील 1.5 वर्षापासून ठिबक सिंचन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर अनुदान देण्यात यावं अशी मागणी केली जाते। जुन्नर तालुक्यामध्ये निर्यातक्षम केळी उत्पादनास सुरुवात झाली आहे। जुन्नरमध्ये पिकणारी केळी आखाती देशात निर्यात केली जाते। पिकलेल्या केळ्यांचा पहिला कंटेनर इराक देशासाठी रवाना झाला। जळगाव जिल्ह्यातील चोपड्यामध्ये पपई उत्पादक शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे। यंदा पपईला चांगला दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी सुखावलाय। परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी यंदाच्या रब्बी हंगामात डिसेंबर अखेरपर्यंत 21,955 शेतकऱ्यांना 148 कोटी 74 लाख रुपये पीक कर्ज वितरित केलं आहे, तर पीक कर्ज वाटपाचे सरासरी 19.2% उद्दिष्ट साध्य केलं आहे। जळगावच्या शिरसोली इथं झेंडूच्या फुलांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। तर लग्नसराईमध्ये झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते, पण फुलावर रोग पडल्यानं ही फुलं काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तसंच वंचितच्या उमेदवारासह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भूखंड फसवणूक प्रकरणी एका फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंगोलीच्या कोळसा इथल्या प्रसिद्ध खंडोबा देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत भाविक खंडोबाचं दर्शन घेतात। पंचक्रोशीतील भाविकांची या यात्रेमध्ये गर्दी असते। राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा वर्षपूर्तीनिमित्त जळगावात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। अनेक नागरिकांनी या महाआरतीला हजेरी लावली। पालघर जिल्ह्यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे। तिबेट आणि लडाख इथल्या रोडी शेल डक म्हणजेच ब्राह्मणी बदक या परदेशी पक्ष्यांचं समुद्र किनाऱ्यावर आगमन झालंय। या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळीद्वारे उपाययोजना केल्या जात आहेत। त्याशिवाय कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या बाजूने गॅबलिंग वॉल उभारण्याचं कामही सुरू आहे। जलप्रदूषणामुळे खेडमधून वाहणारी भीमा नदी जलपर्णीच्या विळख्यात सापडलेली आहे, त्यामुळे नदीवर अवलंबून असलेल्या गावाला दूषित पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे जलपर्णी काढून नदी स्वच्छ करावी अशी मागणी नागरिक करतायत। माओवाद्यांनी उभारलेलं प्रशिक्षण तळ केंद्रीय सुरक्षा दलानं उद्ध्वस्त केलं आहे। छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर हे प्रशिक्षण तळ उभारण्यात आलं होतं। मालेगाव महानगरपालिका प्रशासनानं शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी सुमारे 125 पेक्षा जास्त अतिक्रमणं JCB लावून उद्ध्वस्त करण्यात आली।
पुणे बंगलोर महामार्गावर कराडमधील पाचवड फाटा इथं सर्व्हिस रोडवर मागील काही दिवसांपासून दूषित पाणी आणि घाणीचं साम्राज्य आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. याबाबत आमदार अतुल भोसले यांच्या कारवाईच्या आदेशांनाही केराची टोपली दाखवण्यात आल्याचं चित्र आहे. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. जमात इस्लामी या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर खात्यानं सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर बांगलादेशी आणि रोहिंग्या तपास यंत्रणांच्या रडारवर आले. राज्य सरकारनं उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्यावर बंदी घातलेली आहे. किरीट सोमय्या यांनी उशिरा जन्म मृत्यूच्या नावाखाली रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना प्रमाणपत्र दिले जात असल्याची तक्रार केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी SIT पथकाची स्थापना करून तपास करण्याचे आदेश दिले. पंतप्रधान मोदी महाकुंभ मेळाव्यामध्ये जाणार आहेत. 5 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी महाकुंभमध्ये जाणार असल्याची माहिती आहे आणि तिथं पवित्र स्नान करणार असल्याचं कळतं. 11 फेब्रुवारीला शिवप्रतिष्ठान संघटनेच्या मोहिमेची रायगडावर सांगता होणार आहे. मोदींना या समारंभाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी संभाजी भिडे दिल्लीत गेले होते, पण त्यांना मोदींची भेटीची वेळ मिळाली नाही. त्यामुळे संभाजी भिडेंना अखेर भेट न घेताच माघारी परतावं लागलं. ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आलेली आहे. कायदा हातात घेऊन नागरिकांची छळवणूक करणं थांबवा असे खडे बोल सुनावत उच्च न्यायालयानं ईडीला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. उरणमध्ये बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. 2 दिवसात 1237 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. त्यामुळे बाधित 43 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती आहे. रायगड तालुक्यातील उरणमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली. तब्बल 3 आठवडे चिकनची दुकानं या परिसरात बंद असतील. भिवंडी तालुक्यातील वडू नवघर या गावालगत वाहणाऱ्या खाडी किनारी असलेला बंधारा नादुरुस्त होऊन शेतजमिनीचं नुकसान होत आहे. दरम्यान बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये रेल्वे हद्दीतील अनधिकृत घरांवरील कारवाई दरम्यान नागरिकांनी दगडफेक केली. या प्रकरणी काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय, तर घटनास्थळावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मीरा भाईंदरमध्ये वाहन चालकांसाठी वाहतूक शाखेकडून मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलंय. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. नागपूरच्या खैरी इथल्या शेतामध्ये एकाच वेळी 5 मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजलेली आहे. मृत पक्ष्यांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये आणि भोपाळ इथल्या संस्थेला पाठवले जाणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये एका सोसायटीमध्ये मुलासह मावशीला कारनं उडवलेला आहे. अपघातामध्ये मुलाचा पाय फ्रॅक्चर झालाय, तर मावशीलाही चांगलाच मार बसलाय. हा संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद झाला. वसईमध्ये दुचाकीवरून जाताना भोयदापाडा भागामध्ये एका बिबट्यानं अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर दुचाकी स्वारानं आरडाओरडा केल्यानं बिबट्या पळाला, पण या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. पुण्यातील एका इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधील कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतल्यानं ती थेट तळमजल्यावर पडली. यामध्ये कार चालक किरकोळ जखमी झालाय. या घटनेचा थरार CCTVमध्ये कैद झालाय. पुण्यातील कर्वेनगर इथले ज्येष्ठ महिलांना भर रस्त्यामध्ये लुटण्यात आलं आहे. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेताना अर्धा भाग तुटून खाली पडला होता. त्याच्यानंतर चोरटा पुन्हा परत मागे आला आणि त्यानं पडलेला भाग उचलून नेला. नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावर मालवाहू ट्रकला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे, तर अग्निशमन दलाच्या मदतीनं ही आग विझवण्यात यश आलं. शहापूर तालुक्यातील 11वीच्या विद्यार्थिनीनं शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. मुख्याध्यापक प्रभाकर जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चौकशी सुरू आहे. उल्हासनगरमधून एका बांगलादेशी महिलेला क्राईम ब्रांचने अटक केली आहे, तर या महिलेला घर देणाऱ्या घर मालकावर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बोगस पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याच्या सूचना कृषी विभागानं दिल्यात. नाशकात 5172 शेतकऱ्यांनी 3600 हेक्टरवर बोगस पीक विमा काढल्याची माहिती समोर आली आहे.
पीक विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला याची कबुली राज्याच्या कृषी मंत्र्यांनी दिली आहे. मी केंद्र सरकारच्या बजेटमध्ये हे विषय मांडणार आहे, याची चौकशी झाली पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक.